शिवसेनेचे प्रचार कार्यक्रम रद्द. मालगावमध्ये शोकसभा. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मालगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मालगावमध्ये शोकसभेचे आयोजन करून स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, ज्येष्ठ नेते महावीर कागवाडे, ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे सर यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मालगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सौ चंद्रिका मनोहर होनमोरे, गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या शिवसेनेचे उमेदवार सौ ललिता अशोक शेजूळ, गुंडेवाडीचे युवा नेते समर कागवाडे, कपिल कबाडगे, माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सोलनकर, बाबासाहेब सर, संजय बरगाले, तुषार खांडेकर, नेमिनाथ शेडबाळे, माजी सरपंच प्रशांत माळी, गंगाधर येळपट्टे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आपल्या मालगावचंही त्या मालगाववरील आराधना देत असणाऱ्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आपण शिवसेना पक्षाचे मालगाव गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार चंद्रिकाताई बनमोरे आणि गुंडेवाडी गणातील पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या ललिताताई शेजूळ या त्या दोन उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभाचं पूर्व नियोजन आपण केलं होतं आज सकाळी 10 वाजता. परंतु सकाळच्या वेळेला अगदी खूप मोठी आकस्मिक दुर्घटना पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अगदी दुर्दैवी असा मृत्यू झाला. आणि या उद्घाटनाचा स्वरूप आपण शोकसभेमध्ये करतोय. त्यांना आपण मालगाव ग्रामपंचायत असेल, मालगावचे सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी, माझे सगळे कार्यकर्ते, तिथे उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं हे प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण आज ज्या कारणासाठी जमलो त्यासाठी फक्त 2 मिनिट आपल्याशी चर्चा करून हा विषय आपण ही सभा संपवणार आहोत. इलेक्शन लागलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण चंद्रिकाताई बनमोरे आणि पंचायत समितीमध्ये ललिताताई शेजूळ या 2 उमेदवार धनुष्यबाणावर उभा केलेले. मी एवढं सांगणार आहे, आज एक नेता या महाराष्ट्रात गमवलेला आहे. त्या नेत्याचं विजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पक्ष कोणताही असला तर स्पष्ट बोलणारा, काम होतंय तर होतंय, नाही तर नाही, मी केलं तर मीच केले, दुसऱ्याचं केलं काम मी केलं म्हणून न सांगणार. आणि अगदी स्पष्ट तुम्ही बारामती जर आपण कोण पैपावणे असते गेला असाल तर विकास कसा करायचा असतोय आकड्यात न सांगता, कागदाचा फुगोटा न दाखवता तो गावामध्ये दिसला पाहिजे. हे जर खरंच बघायचं असेल तर आपल्याला बारामतीमध्ये जावं लागेल. त्या अजितदादांनी बारामती आज आपण गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट अशी पाहायला मिळते की आपण महाराष्ट्रात आहोत की कुठे परदेशात आहोत. असे रस्ते, लाईट, दिवाबत्तीची सोय, ड्रेनेजची व्यवस्था, बाग बगीचा आणि मुलांसाठी बरंच काही खेळण्याचं साहित्य. या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि तिथे असणाऱ्या आध्यात्मिक पद्धतीने जो विकास केला असा एक कणखर नेता अजितदादाच्या रूपाने आज महाराष्ट्रात गमवलेला आहे. ही मोठी हानी आहे, ते आपण कधीच आपल्यातून भरून निघणार नाही.